म्हणावे जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाची व्रत करतो फल देणारी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व संपत्तीचा लाभ होतो जो दरिद्र असेल त्याला धन मिळते जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो जो भयभीत झाला असेल तर सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून आणते सत्यनारायणाच्या नगरात ऋषी व जे व्रत केले असतात मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले विशेष करून कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा फल देणार आहे या देवाला कोणी काल कोणी ईश कोणी सत्यदेव कोणी सत्यनारायण असे म्हणतात नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रतरूपी होईल मुनिश्रेष्ठ हो जो सत्यनारायणाची कथा पठण करेल किंवा श्रवण करेल त्या सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील इथे श्री देवाखंडे सत्यनारायण व्रतकथाया पंचमोध्याय हरये नमः हरये नमः कुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय मंगल मूर्ति मोरया ये ना काय